उल्लेख केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, नवले पूल ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत असणाऱ्या या भारतीय राष्ट्रीय राजमार्गावर सतत त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी होत असतात. उत्तरामध्ये जे उत्तर देण्यात आलेलं आहे त्या अनुसरून माझे या ठिकाणी 4 प्रश्न मी या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी विचारत आहे. एक प्रश्न, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत स्वामीनारायण मंदिर ते सन सिटी वारजे दरम्यान प्रस्तावित उन्नत पूल प्रकल्पाची सध्याची परिस्थिती काय आहे? या प्रकल्पाला अंदाजित खर्च एकूण किती आहे आणि या प्रत्यक्ष काम सुरू करण्याची निश्चित कालमर्यादा कोणती आहे? हा माझा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा आहे की अपघात या ठिकाणी सतत होत असतात. अधिवेशन काळामध्ये सुद्धा याच रस्त्यावर आणि याच परिसरामध्ये 2 अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत. तर मी आपल्याला विचारतो की या 5 वर्षामध्ये किमान त्या असणारे स्वामीनारायण मंदिर ते वारजे परिसरामध्ये जर आपल्याकडे 5 वर्षाची माहिती नसेल तर 1 वर्षाची तरी माहिती द्यावी की या रस्त्यावर किती अपघात झाले, त्यामध्ये किती प्रवासी मृत्युमुखी पडले आणि किती प्रवाशांना अपंगत्व आलेलं आहे. जर आपल्याकडे 5 वर्षाची जर माहिती असेल तर द्यावी, अन्यथा 1 वर्षाची तरी माहिती द्यावी. जर या ठिकाणी वारंवार, तिसरा प्रश्न माझा असा राहील की जर त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर ते क्षेत्र आपण अपघात प्रणव क्षेत्र ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केलं आहे का, आणि करणार नसेल तर करणार आहात का? आणि चौथा अति महत्वाचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, हा सर्व अपघात कमी होण्यासाठी आणि रस्त्याच्या बाजूचं अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये जरा थोडं विस्तृत या ठिकाणी मी बोलेन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशदा या ठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या समवेत या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी यांना निर्देश देण्यात आले होते की विभागीय आयुक्त दालनामध्ये या ठिकाणी पुणे महानगरपालिका आयुक्त, PMRD चे असणारे आयुक्त, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त व नॅशनल हायवेचे असणारे प्रमुख अधिकारी यांच्या बरोबर सतत बैठका घेऊन या रस्त्यावरची अतिक्रमण काढणं, त्या ठिकाणी असणारी रस्त्यामध्ये असणारी वृक्ष काढणं, त्याचप्रमाणे त्या रस्ता वाहतुकीला सुरळीत करणं, या संदर्भामध्ये किती बैठका घेण्यात आल्या व त्या बैठकामध्ये काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, असे माझे फक्त 4 प्रश्न मी साहेब या ठिकाणी, आणि सविस्तर उत्तर या ठिकाणी मंत्री महोदयांनी त्याला द्यावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी नवल्या पुलाच्या बाबतीत जो प्रश्न उपस्थित केलाय, आपल्या कल्पना ही काही दिवसांपूर्वी तिथे अपघात घडला होता आणि त्या अपघातामध्ये 8 जणांना तिथे आपले जीव गमवावे लागले होते. नवल्या पुलाच्या बाबतीमध्ये याही अगोदर प्रश्न विचारले गेलेले आहेत, याही अगोदर तिकडे अपघात घडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या ठिकाणी उपाययोजना ह्या केल्या गेल्या पाहिजेत. अपघात होऊ नये ह्याकरता उपाययोजना झाल्या पाहिजेत. याकरता प्रामुख्याने तिथली कारणंही समजून घेतली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, ते जे ठिकाण आहे ते जवळपास 6-6.5 किलोमीटरचा नॅशनल हायवेचा स्लोप आहे. अर्थातच त्याच्यामध्ये जे काही टेक्निकली स्लोप असायला हवा त्याच ग्रेडेडमध्ये तो स्लोप आहे. तो असा तीव्र स्लोप नाही. परंतु जेव्हा अवजड वाहनं ग्रामीण भागामधनं जेव्हा शहराकडे येतात त्याच नॅशनल हायवेवरनं अर्बनायझेशन कडे येतात त्यावेळेस थोडी बॉटलनेक होते, ट्रॅफिक जास्त असतं आणि अनेक वेळा असं देखील आढळलं तर मागे जो अपघात झाला होता, अनेक तिथे वाहन चालक जे असतात, ते ट्रक चालक जे असतात ते न्यूट्रल मध्ये येतात आणि मग ते गाडीचा ताबा हा सुटतो. टेक्निकली गोष्टी आहेत, परंतु अर्थातच नॅशनल हायवेकडे असल्यामुळे आणि अर्बनायझेशन कडे येत असताना सर्व्हिस रोडची तिथे एक कमतरता होती. सर्व्हिस रोडची रुंदी वाढवणे ही देखील आमदार महोदयांनीच त्यांनी देखील मागणी केली होती आणि त्यांनी स्वतः देखील पाहणी देखील केली होती. आणि केंद्रीय मंत्री महोदयांनी देखील मुरलीधर मोहोळ साहेबांनी देखील या अपघातानंतर त्यांनी स्वतः देखील पाहणी केली होती, कारण काही प्रश्न हे केंद्राशी संबंधित देखील आहेत. त्या अनुषंगाने आपले जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ते त्याकरिता आपल्याला माहिती आहे की ह्याची उपाययोजना म्हणून आपल्या तिथे एलिव्हेटेड रोड हा तिथे प्रस्तावित आहे.
आणि त्याची सद्यस्थिती काय असा आपला प्रश्न आहे. तर एलिव्हेटेड रोडच्या बाबतीमध्ये नॅशनल हायवेला जवळपास 6,000 कोटीचा हा प्रकल्प होणार आहे. तर प्रस्ताव हा केंद्राकडे गेलेला आहे. आपण त्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आणि जेव्हा मंजुरी येईल त्याच वेळेला आपण त्याची टाइमलाईन आपण सांगू शकू. आता त्याची टाइमलाईन मला आता सांगणं शक्य होणार नाही, कारण शेवटी आपण केंद्राकडे पाठवलं. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः देखील याबाबतीत लक्ष ठेवून आहेत आणि आपण देखील केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत आणि लवकरच ह्याला आपण मंजुरी मिळवून घेतोय. कारण शेवटी जी काही तिथे तांत्रिक अडचण आहे, टेक्निकल गोष्टी आहेत, जोपर्यंत हा एलिव्हेटेड रस्ता होत नाही तोपर्यंत हा प्रश्न कायमस्वरूपी निकाल लागणार नाही, या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. दुसरा प्रश्न आपला जो आहे तो मागील 4 वर्षाची आकडेवारी ही माझ्याकडे आहे. स्पेसिफिक ह्या ठिकाणी जवळपास 2022 ला अपघाताची संख्या ही 12 होती, 23 ला 3 होती, 24 ला 5 होती आणि 25 ला 16 अपघातांची ही संख्या आहे. आणि मृतांची संख्या ही 22 ला 4 होती, 23 ला 2 आहेत आणि 23 ला 2 आहेत, 24 ला 3 आहेत आणि 2025 ला जो आता अपघात घडला होता ते 8 जण हे एकाच अपघातामध्ये गेले होते. पण ती संख्या जवळपास ही 11ची आहे आणि जखमींची संख्या ही 29 ही या वर्षाची आहे. अपंगत्व किती जणांना आहे नक्कीच त्याची माहिती अध्यक्ष महोदय आता माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु जखमींना त्या वेळेस आपण मदत देखील केली होती आणि त्या बाबतीमध्ये त्यांना जी त्या वेळेस जी आर्थिक मदत देणं उपचाराकरता आवश्यक होती ती आपण त्यावेळेस दिली होती. एकंदरीत आपल्याला कल्पना आहे की सर्व्हिस रोडचं रुंदीकरण व्हावं ही देखील मागणी होती. आपला जो तिसरा प्रश्न जो आहे, चौथा प्रश्न जो आहे की संयुक्त बैठका ह्या झाल्या आहेत की नाही. बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकीच्या अनुषंगानेच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सर्व्हिस रोड रुंदीकरणची देखील कारवाई झालेली. अगोदर 7 मीटरचा हा सर्व्हिस रोड होता, आता तो 10.5 मीटरचा आपण सर्व्हिस रोड केलेला आहे. परंतु एकंदरीत जोपर्यंत केंद्राकडे आपण पाठवलेला प्रस्ताव जो आहे त्याला मान्यता मिळून एलिव्हेटेड रोड होत नाही तोपर्यंत नक्कीच हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार नाही. तर त्याकरता आमच्याकडनं केंद्राकडे हा पाठपुरावा केला जाईल आणि ब्लॅक स्पॉटच्या बाबतीमध्ये अपघात प्रवण क्षेत्र असं आपण ऑलरेडी तिथे घोषित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ट्रॅफिकच्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आपण तिथे करतोय. किंबहुना तिथे ज्या काही तात्पुरत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, जसं स्पीड लिमिट अगोदर 60 ची होती ती आता आपण 40 केलेली आहे. स्पीड लिमिट कॅमेराज आपण आता तिथे वाढवलेले आहेत. ट्रॅफिक पोलिसची जी गस्ती असते ती देखील आपण तिथे वाढवलेली आहे. आपले व्हॉलंटियर्स आता आपण तिथे 24 तास तिथे ठेवतोय. अवजड वाहनांकरिता जे टाइम रिस्ट्रिक्शन जे घालायचं होतं ते देखील आपण तिथे घातलेलं आहे. म्हणजे सकाळी मला वाटतं ती देखील माहिती मी आपल्याला उपलब्ध करून देतो. परंतु अवजड वाहनांकरिता ट्रॅफिक आवर्स मध्ये तिथे एंट्री आपण आता बंद केलेली आहे. तर ह्या तात्पुरत्या उपाययोजना आपण केल्या, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जसं मी मागाशी म्हटलं त्या आपण उपाययोजना करतोय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदयांनी हा जो काही मुंबई बेंगलोर हायवेच्या बाबत नवले ब्रिजचे जी समस्या इथे आणि त्याच्यावरचे उपाय जे मांडले, हा नवले ब्रिजवरनं असाच हा मुंबईला येणारा रस्ता, या रस्त्यावर पिंपरी चिंचवड शहरातून जाताना वाकडपासून तर देवरोड पर्यंतचा हा एलिव्हेटेड रोड होणार का? कारण आपण प्रस्तावित फक्त वारजे ते सनसिटी असं याच्यात उल्लेख केलेला आहे. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की तो वाकड ते देवरोड हा एलिव्हेटेड रोड प्रस्तावित आहे का आणि तो कधीपर्यंत होईल? आणि ज्या पद्धतीने आपण वाहतूक नियोजनाची उपाययोजना पुणे शहरामध्ये करायचं ठरवलंय त्याच पद्धतीची पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण करणार का? सन्माननीय जगताप साहेबांनी जो इथे प्रश्न विचारले की जो आता प्रस्तावित एलिव्हेटेड रोड आहे त्याच्यामध्ये वाकड ते देव रोड म्हणून असे त्याच्यामध्ये समावेश करावा. अध्यक्ष मध्ये जर का आवश्यकता असेल, आता जो प्रस्ताव गेलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतील. जर का तो नसेल तर, परंतु आवश्यकता असेल तर आवश्यकतेनुसार आम्ही कारवाई करू. बोला. मंत्री महोदय, मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले होते की त्यांच्या दालनामध्ये बैठका घेऊन त्या असणाऱ्या रस्त्यावर अपघात कमी होण्यासाठी बाजूचं अतिक्रमण काढणं, त्यामध्ये ज्या ज्या टपऱ्या येतील, झाड येतील, डीपी येतील ते काढण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी एकत्रित येऊन सर्व खात्यांचे अधिकारी एकत्रित येऊन योग्य ते निर्णय घेण्यात यावा व रस्ता सुरळीत करण्यात यावा यासाठी जे निर्देश देण्यात आले होते त्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये किती बैठका करण्यात आल्या, हा माझा तुम्हाला प्रश्न पुन्हा तोच विचारत आहे की किती बैठका करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये बैठका केल्याच्या नंतर त्याचं इतिवृत्त, त्याचा अहवाल किंवा त्याच्यावर काय कारवाई केली. मी रोज त्या रस्त्यावर जात आहे,
एक सुद्धा ज्यावेळेस ती आदेश निर्देश देऊनही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही, कोणतंही अतिक्रमण त्या ठिकाणी हटवण्यात आलं नाही. फक्त या ठिकाणी मी पत्र देऊन सुद्धा त्या ठिकाणी बैठक सुद्धा झालेली नाही. त्यामुळं मला या ठिकाणी की त्या बैठकी पुन्हा घेऊन किंवा आपल्या स्तरावर या ठिकाणी संबंधित अधिकारी जे मुख्यमंत्री साहेबांनी ज्यांना निर्देश केलेले होते अशा सर्व संबंधित अधिकाऱ्यासमवेत आपण या रस्ता सुरळीत होण्यासाठी बैठक घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार 4 ते 5 बैठका ह्या झालेल्या आहेत. त्याची इतिवृत्त अर्थात आता माझ्याकडे नाही, परंतु मी आपल्याला ती इतिवृत्त आपल्यापर्यंत मी देतो. आणि अतिक्रमणाचा जो विषय आहे, आता जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सर्व्हिस रोडवरती अतिक्रमण नाही आहेत, ही सर्व्हिस रोडच्या बाहेर असलेली अतिक्रमण आहेत. परंतु जर का त्या अतिक्रमणामुळे जर का कुठला अपघात घडत असेल असं असं जर का निदर्शनास आलं, तर नक्कीच त्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये कारवाई ही केली जाईल. किंबहुना जर का अतिक्रमण ही अनधिकृत असतात आणि त्या बाबतीमध्ये जर का ती आवश्यक असेल, ती देखील आम्ही कारवाई देखील तिकडे आम्ही करू. आणि एकंदरीत जो आपला प्रश्न आहे की बैठक घेणार का, नक्कीच आपल्या उपस्थितीमध्येच आवश्यक असलं मी देखील स्वतः तिथे येईल आणि आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार जिथे जेवढे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण ती बैठक घेऊ. सन्माननीय जगताप साहेबांचा जो प्रश्न होता की त्यामध्ये आपण जो प्रस्ताव केला जवळपास सुतारवाडी ते देहू रोड असा जवळपास 18 किलो म्हणजे 15.87 असा तो एलिव्हेटेड रोड आपण प्रस्तावित केलेला आहे. चला बोला. पुण्याचा